मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढं असं पाहायला मिळणार आहे की इकडे सारंगला त्याच्या सर्व केलेल्या चुकांचा पश्चाताप झालेला असतो आणि त्यामुळे सारंग धावत पळतच हॉस्पिटलकडे जानकीला भेटण्यासाठी आलेला असतो आणि त्यानंतर तो आतमध्ये येतो तर ऋषिकेश काही त्याला आतमध्ये येऊ देत नाही. तो म्हणतो, तू आता इथे का आलेला आहेस? तुला काही एवढं सर्व करून पोट भरलं नाही का? आणखी तुझी इथे येण्यामागचं काय कारण आहे? आणखी तुला काय त्रास द्यायचा आहे? त्यावर सारंग म्हणतो, दादा माझं ऐकून तर घे, मला असं काहीही करायचं नाही आहे. तुझा गैरसमज झाला आहे, मला मान्य करतो, मी माझ्याकडनं चुका झाल्यात, मी तुला खूप त्रास दिला आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव. आता मला कळालं आहे त्या ऐश्वर्याचा खोटा चेहरा आणि म्हणूनच मी इथे वहिनीकडे माझ्या सर्व केलेल्या चुकांची माफी मागण्यासाठी म्हणून आलेलो आहे. पण ऋषिकेश काही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्याला धक्के मारून त्या रूमच्या बाहेर काढत असतो. पण सारंग काही जात नाही आणि त्याला म्हणतो, दादा मला माफ कर, मी तुझ्या पाया पडतो असं म्हणून तर ऋषिकेशचे पाय धरतो आणि त्यानंतर तो म्हणतो, मला मान्य आहे मी खूप चुका केल्यात, पण आता माझे डोळे उघडलेत दादा. त्या ऐश्वर्याने मलाही घेरात घेतलं होतं आणि मला जर आठवलं तरी मागे मी काय काय चुका केल्या, तुमच्यासोबत कसं वागलं, तरीही मला एवढी लाज वाटते की माझा चेहरा मला आरशामध्ये पाहावेसा वाटत नाही. त्यानंतर ऋषिकेश म्हणतो, मला माहीत आहे तू हे सर्व खोटं बोलत आहेस आणि तुला काही पश्चाताप वगैरे झालेला नाही. तू फक्त इथे तुझी काहीतरी येण्यामागे खेळी असणार, तुला ऐश्वर्यानेच इथे पाठवलेलं असणार. त्यावर तो म्हणतो, नाही मला ऐश्वर्याने पाठवलेलं नाही दादा, माझ्यावर विश्वास ठेव. आणि त्यानंतर जानकीला जाग येते. जानकी म्हणते, ऋषिकेश थांबा. त्यानंतर तो म्हणतो, वहिनी ऐक ना गं, माझं खरंच चुकलं, मला माफ कर. मी त्या ऐश्वर्याच्या नादी लागून तुला खूप वाईट साईड बोललो, तुझ्यावर खोटे आरोप टाकले आणि आता तुझ्या अवस्थेला मीच स्वतः जिम्मेदार आहे, मला माफ कर. आईला मी खोटं बनवलं आणि त्यानंतर नानांना तर पायऱ्यावरनं ऐश्वर्याने ढकलूनही दिलं, तरी देखील मी तिचीच बाजू घेतली. खरंच मी खूप चुका केल्या आहेत. तुम्ही तर मला अगदी धाकट्या त्यांच्या मुलासारखं सांभाळत होतात, पण मला कळालं नाही, ज्यावेळेस तुम्ही मला सांभाळत होतात, मीच आधीचा सारंग होतो, त्यावेळेस मात्र माझ्या अंगावर मी अगदी ताठपणाने ताठबाणा ठेवून जगत होतो, पण आता मात्र असं वाटत आहे अगदीच बैलासारखं मी झालेलो आहे. बैलाच्या अंगावर कशी झूल टाकलेली असते तशीच झूल माझ्या अंगावर ऐश्वर्याने खोटेपणाची टाकलेली आहे आणि आता माझं मन मला खात आहे आतून. खरंच मी खूप चुका केलेल्या आहेत, मला फार पश्चाताप होत नाही. वहिनी मला माफ कर असं म्हणून तो रडायला लागतो. त्या सारंगला म्हणतो, तिच्या आईची काळजी आणि तिला हरवल्याचं दुःख याने ती अर्धी झालेली आहे आणि आता काय तिला पुरतंच, तुला मारून टाकायचं आहे की काय? कशासाठी तू इथे आलेला आहेस? त्यावर जानकी त्याला विचारते तर तो सांगतो, वहिनी मला माफ कर, मी जुना सारंग इथे पुन्हा शोधायला आलेलो आहे. दादा मी इथे माझा तुमचा जुना सारंग परत मिळवण्यासाठी आलेलो आहे. आधीचा सारंग जो मातीमध्ये रमायचा आणि त्याच्या दादा वहिनीच्या आनंदामध्येच आनंद शोधायचा, तो सारंग मी इथे सापडायला आलेलो आहे. जुना सारंग जो होता ना, ज्यावेळेस त्याचा मातीशी इमान होता त्यावेळेस तो नेहमी म्हणायचा, एखादं का रोपटं मरत आहे असं वाटायला लागलं ना की मग पुन्हा त्याला नेऊन ज्या मातीतनं काढलं आहे त्या मातीमध्येच नेऊन लावावं, म्हणजे ते पुन्हा नव्याने भरतं आणि जगतं. त्याचप्रमाणे आता मी देखील तुमच्या प्रेमाच्या मातीमध्ये रुजण्यासाठी इथे आलेलो आहे. दादा प्लीज मला लांबू नकोस, मला दूर करू नको, मला बोलू दे असं म्हणून तो रडायला लागतो आणि म्हणतो, मी खूप चुका केलेल्या आहेत, मला शिक्षा तर व्हायलाच हवी असं म्हणून तो चपलांनी स्वतःलाच मारून घ्यायला लागतो. त्यानंतर जानकी त्या सारंगला थांबवते आणि म्हणते, भाऊजी काय करत आहात हे, थांबा. त्यावर ऋषिकेश म्हणतो, चांगली ॲक्टिंग स्कूल खोलली आहे तुझ्या बायकोने, तू तुझ्याकडनंच ही असली नाटकं करायची आणि खोटं बोलायचं शिकलेलं आहेस ना, मला माहीत आहे आत्ता ही तुला तिनेच पाठवलेलं असणार. त्यावर तो म्हणतो, दादा आजपर्यंत मी जी नाटकं केली ना त्याचा पश्चाताप होत आहे, म्हणूनच मी माफी मागण्यासाठी इथे आलेलो आहे. दादा मी खोटं बोलत नाही, माझ्यावर विश्वास ठेव असं म्हणून तो रडायला लागतो आणि जानकीला म्हणतो, वहिनी
तू तरी सांग ना ग दादाला, असं तिला म्हणतो. वहिनी, तू तर मला तुझ्या पोटच्या मुलाप्रमाणेच माया लावायचीस, पण मी तुझ्याशी कसा वागलो खरंच मला माफ कर, असं म्हणून तो स्वतःचं कपाळ बडवून घेतो आणि म्हणतो, माझं चुकलं, यापुढे मी आता असं कधीच वागणार नाही, फक्त मला एकदा तू माफ कर वहिनी. त्या ऐश्वर्याने माझ्यामुळे तुझ्या कपाळावर खोटं नाणं लावलं, पण त्यावेळेस देखील मी तिचीच साईड घेतली आणि मी काहीच बोललो नाही. खरंच मी कसा वागलो ग तुमच्याशी, आणि माझ्यामुळे आणि ऐश्वर्यामुळेच आपलं घर फुटलं आहे, याचा मला खूप प्रचंड त्रास होत आहे. मी त्या ऐश्वर्याच्या नादी लागून आपल्या घराचे वाटे केले, ज्या घरामध्ये आपण एकत्र राहिलो, सुखाचे आनंदाचे क्षण घालवले, एवढंच काय तर एकमेकांना घासही भरवला होता, आणि त्याच घराचे मी आज वाटे केले आहेत. पण मला त्या ऐश्वर्याने पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता अडकवून टाकलं आहे, आणि तुम्हाला माझ्यामुळे हे घरही सोडून जावं लागलं होतं. आणि माझी परीराणी म्हणजेच ओवीला तर कितीदा ती मला गुलाब काका, गुलाबजाम काका म्हणून माझ्याकडे आली होती, पण मी तिच्याशी किती वाईट वागलो, तिला एकही शब्द न बोलता तिथनं फिरकावून लावलं. खरंच असं म्हणून तो खूप रडायला लागतो, त्याला खरंच पश्चातापही झालेला असतो, त्यामुळे तो तिची माफी मागत असतो आणि स्वतःला स्वतःच्या कपाळावर बडवून घेत असतो आणि म्हणतो, वहिनी, मी आधी ज्या वेळेस सगळ्यांचा लाडका होतो राज, त्यावेळेस शेतीमध्ये काम करायचं, मी धाकटा होतो, तुमच्या इशाऱ्यावर सर्व करायचो, पण त्यावेळेस मात्र माझा पाठीचा कणा ताठ होता आणि मी अभिमानाने जगायचो, पण आता मात्र त्या ऐश्वर्याच्या नादी लागून मी असं काही वागलो आहे की मला वावरताना सतत स्वतःचीच लाज वाटायला लागते, असं म्हणून तो पुन्हा रडायला लागतो. आणि जानकी म्हणते, आता बाद झालं भाऊजी रडणं, रडू नकात आणि असा स्वतःला त्रासही करून घेऊ नकात. त्यानंतर तो जानकीच्या मांडीवर डोकं ठेवून फारच रडायला लागतो. जानकी म्हणते, एखादं लेकरू कसं चुकलं की त्यावेळेस धिंगाणा करतं, मस्ती करतं आणि खोड्या करतं, पण चुकलं त्यानंतर आईच त्याला माफ करते, आणि आत्ता मला अगदी तसंच वाटायला लागलं आहे भाऊजी, तुम्ही उगाचच एवढा त्रास करून घेऊ नकात. आता तुम्हाला तुमची चूक समजली आहे ना, मग झालं तर आपण सर्व मिळून त्या ऐश्वर्याला धडा शिकूयात, पण तुम्ही असा स्वतःला त्रास करून घेऊ नकात, तुम्ही द्याल ना यामध्ये आमची साथ. त्यावर तो म्हणतो, हो वहिनी, आता मला तिचं खरं पितळ कळलेलं आहे, पण तुला सांगू का, तिने माझ्याशी नाटक केलं, खोटं बोलली, तिने मला सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे, माझ्या बाळाची आई होणार आहे. सौमित्रा ऐश्वर्या घरी आलेली नसते आणि फारच लेटही झालेलं असतो, त्यामुळे तिची वाट बघत असते आणि सारंगही घरी आलेला नसतो. त्यावर ऐश्वर्या घरी येते आणि सौमित्रा तिला विचारते, काय ग ऐश्वर्या, एवढा कसा उशीर झाला? त्यावर ती म्हणते, आई, तुम्ही काही माझ्यावर संशय घेत आहात का, किंवा आता काही मी कधी कधीच घरातनं बाहेर जाते आणि तुम्हाला तर हेही जमत नाही आहे. त्यावर ती म्हणते, असं नाही ग, मला तुझी काळजी वाटली म्हणून मी विचारलं, असं प्रेग्नेंट असताना, 2 जीवाचं असताना एवढा वेळ बायकांनी बाहेर राहू नये, धावपळ करू नये. त्यावर ती म्हणते, आई, ही सगळी अंधश्रद्धा आहे आणि हे सर्व आधीच्या काळामध्ये असायचं, पण आत्ताच्या काळामध्ये असं काही नाही आहे. त्यानंतर ती म्हणते, आणि तुला एवढा कसा ग वेळ झाला? त्यावर ती म्हणते, आई, मी तुम्हाला सांगून गेले होते ना की मी गर्भसंस्कारच्या शिबिरामध्ये गेलेली आहे. त्यावर ती म्हणते, आता काही 9 महिन्याचे सर्व शिबिर तू एकदाच करून आलीस की काय? त्यावर ती म्हणते, आई, मी माझ्या आईच्याही घरी गेले होते, हेही मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यावर सौमित्रा म्हणते, पण त्यांचा अभिनंदनाचा फोन तर आला नाही. त्यावर ती म्हणते, ती बिझी असेल, कामात असेल, उद्या परवा करेन निवांत सकाळी, आता फार उशीरही झाला आहे ना. त्यानंतर सौमित्रा ठीक आहे म्हणते आणि तिला म्हणते, सारंग आणखी घरी आलेला नाही, कुठे आहे तो? त्यावर ती विचारते, आई, तुम्ही हे मला का विचारत आहात आणि मला कसं माहीत असेल? मला माहीत नाही. त्यावर ती म्हणते, तुझा नवरा कुठे आहे हे तुलाच माहीत नाही, कमाल आहे. त्यानंतर ती म्हणते, आई, आता मी फार थकली आहे, मी जाऊन झोपते आणि तुम्हीही झोपा, येईलच ते. इकडे जानकी त्या सारंगला समजावून सांगत असते, त्याला म्हणत असते, भाऊजी, आता वेळ आली आहे जे तुटलं आहे त्याला जोडण्याची. त्यानंतर ती म्हणते, भाऊजी, तुम्हाला माझ्या आईबद्दल नक्कीच माहीत असेल, सांगा ना, माझी आई कुठे आहे, तिला बरं आहे का?
ती सुखरूप तर आहे ना आणि तिला ऐश्वर्याने कुठं ठेवलं आहे. त्यावर तो रडतो आणि हात जोडून म्हणतो, वहिनी मला माफ कर, हे मला ऐश्वर्यानेही सांगितलेलं नाहीये. मी तिला विचारण्याचा फार प्रयत्न केला पण तिने ते मला सांगितलं नाही. त्यानंतर तू म्हणतो, वहिनी पण मला एवढं नक्की माहिती आहे की तिने तुझ्या आईला मारलेलं नाही. ती जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूपच असेल असं त्या जानकीला सांगतो आणि म्हणतो. तर ऋषिकेश म्हणतो, आता तुला हे कसं माहीत नाही, बाकी सगळं तर तू विचारत असतो त्या ऐश्वर्याला. त्यावर तो म्हणतो, दादा वहिनी माझ्यावर विश्वास ठेवा, वहिनी तुझी शपथ घेऊन मी सांगतो त्या ऐश्वर्याने मला हे सांगितलेलं नाही. वाटलंच तर मी कोर्टामध्ये साक्ष द्यायला तयार आहे. होऊन काय होईल, मला जेल होईल इतकंच ना. तर चला मी आत्ताच कोर्टामध्ये साक्ष देतो की हे सर्व ऐश्वर्यानेच केलेलं आहे. त्यावर जानकी म्हणते, पण आपल्याकडे कोणताही प्रूफ नाही आहे आणि कोर्ट पुराव्यावर विश्वास ठेवतं भाऊजी. त्यानंतर सारंग विचारतो, आणखीनही दादा तुला माझ्यावर संशय आहे का? त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो सारंग, कारण तू आत्तापर्यंत असा वागत आलेला आहेस, काय माहीत यामागेही तुझा कोणता हेतू असेल. त्यावर तो रडतो आणि म्हणतो, बघ ना गं वहिनी, दादा मला कसा बोलत आहे. त्यावर जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, यावेळेस सारंग भाऊजी खोटं बोलत नाही आहेत आणि ते खरंच सुधारलेले आहेत. माझं असं त्यांच्या डोळ्यामध्ये मला आधीचा सारंग भाऊजी दिसत आहेत. आधीचं प्रेम, आधीचा खरेपणा आणि पश्चाताप मला त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत आहे. यावेळेस सारंग भाऊजी खोटं बोलत नाही आहेत. त्यावर तो म्हणतो, दादा त्या ऐश्वर्याने गोड बोलून आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्सही स्वतःच्या नावावर करून घेतले आहेत. त्यावर ती जानकी म्हणते, सारंग भाऊजी आता आपण असं काहीतरी करायचं की तिने जे काही आत्तापर्यंत कृत्य केलं आहे ते सर्व त्याची शिक्षा तिला भेटायलाच हवी. कारण आपण तर सत्यवादी आहोत, सत्य बोलतो, तिच्यासारखे खोटारडे नाही आहोत. मग आपल्या सत्याचा नेहमीच विजय होत असतो आणि सत्याच्या विजयाने तिचा खोटारडेपणाचा अंधकार नक्कीच समोर येईल असं ती म्हणतो. आणि त्यानंतर ते म्हणतात, ठरलं तर मग भाऊजी आता येत्या 15 दिवसांमध्ये आपण तिला चांगलाच धडा शिकवायचा आणि तिने जे काही आत्तापर्यंत केलं आहे त्याचे सर्व पापाची शिक्षा तिला मिळवून द्यायची, तेही कायद्याने. पण फक्त आता तुम्ही यामध्ये आमची साथ द्याल ना. त्यावर तो म्हणतो, हो. आणि त्यानंतर ती म्हणते, येत्या 15 दिवसांमध्ये आता आपण ती जे काही आत्तापर्यंत वागली आहे तसंच वागायचं आणि त्यानंतर तिने जे काही डावपेच आपल्या मागे केलेत आपण देखील तसेच करायचे. त्यानंतर सांगते, भाऊजी आता तुम्ही आज घरी जायचं नाही आणि कोणाला सांगायचंही नाही की तुम्ही कुठे आहात. त्यानंतर तो म्हणतो, ठीक आहे वहिनी, पण मग मी कुठे थांबू. त्यावर ती म्हणते, ऋषिकेश आणि तुम्ही तुमची जी गाडीने तुम्ही ते आला आहेत त्याचं ती गाडी फोडून टाका आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे असं दाखवा. आणि त्यानंतर आपल्या घरात ऐश्वर्यालाच काय तर आईला देखील सांगू नका की तुम्ही कुठे आहेत आणि तुमचा आत्ता लगेचच मोबाईल स्विच ऑफ करा. कारण जर आपल्याला तिचं सत्य सर्वांसमोर आणायचं असेल तर थोडे दिवस आपल्याला आईला देखील अंधारामध्ये ठेवावंच लागेल. ती असं त्याला सांगते आणि म्हणते, आपण असं दाखवायचं की तुमचा प्रचंड असा मोठा ॲक्सिडेंट झाला. जसं सांगितलं आहे जानकीने त्याप्रमाणे सारंग वागतो आणि ऋषिकेश इकडे घरी आलेला असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनीच पोलीस कंप्लेंट खोटी केलेली असते की सारंग मिसिंग आहे. त्यानंतर त्याची गाडी फुटलेल्या अवस्थेमध्ये पोलिसांना सापडते आणि त्यानंतर ते म्हणतात की इथे कोणी ऐश्वर्या नावाची व्यक्ती राहते का, कारण त्यांच्या नवऱ्याचा मृतदेह आम्हाला सापडलेला आहे आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. हे ऐकून सौमित्राला तर धक्काच बसतो, कारण आधीच सौमित्रा रात्रभर सारंगच्या काळजीमध्ये झोपलेलीही नसते आणि सकाळी तिला अशी बातमी भेटते. त्यानंतर ती रडायला लागते, स्वतःला त्रास करून घेते आणि इकडे ऐश्वर्याच्या डोळ्यातनं मात्र एक टापही खाली आलेला नसतो. हे पाहून सौमित्राला फारच आश्चर्य वाटतं आणि त्यानंतर ते पोलीस म्हणतात,
डेड बॉडी एकदा चेक करून घ्या, त्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये यावं लागेल. त्यानंतर ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये जाते आणि त्यांच्यासोबत जानकी आणि ऋषिकेशही जातात. त्यानंतर ते जो सारंग असतो तो हसायला लागतो, कारण त्यांनी हे सर्व नाटक केले. तर ते पोलीस ऐश्वर्याला प्रश्न विचारतात, काल रात्री तुम्ही कुठे होता? काल रात्री तर तुम्ही देखील घराच्या बाहेरच होता आणि मग तुमचा हा नवरा आहे तर तुम्हाला कसं माहीत नाही की हे कुठे होते रात्रभर आणि तुम्ही त्यांना कॉलही केला नाही, असं कसं असू शकतं? त्या प्रश्नांनी ती ऐश्वर्या फार इरिटेट होते आणि त्यानंतर तिच्या जिभेवर सत्य येता राहतं. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.